इंदू, तू काऊन बाहेर आली? आतमध्ये काऊन नाही थांबली? हो नाही म्हणाल्या ना डॉक्टर मॅडम, नाही म्हणाल्या. तुम्ही बाहेर थांबा म्हणतात. माझे तर हात पाय तुटल्यासारखे वाटून राहिले बाबा. मागे आलो होतो तर शांतताई होत्या तर काहीच नाही वाटलं. आता एकटी आहे तसा वेगळंच वाटत आहे. भाऊलाही फोन केली आईसोबत लवकर ये म्हणून. आतापर्यंत याचाच आहे भाऊ पण. अरे टेन्शन कशाला घेऊन राहिली? खुशीची आनंदाची गोष्ट आहे ना, तू टेन्शन घेऊन राहिली? हो हो आनंदाची गोष्ट आहे पण होते ना बाबा टेन्शन. आता डिलिव्हरी व्हायची आहे, होते टेन्शन होते. आई आहे मी तिची तर मला चिंता तर होणारच. अरे तर तू अशी चिंतित राहशील, असा चेहरा करून राहशील तिच्या समोर तर ते घाबरेल ना माधुरी. तू हिंमत करून राह उभी. हो नाही म्हणाले म्हटली तरी डॉक्टर मॅडम इकडे बाहेर थांबा म्हणतात. लावले का तुम्ही जावयांना फोन लावले? मगाशीच लावलो ना, घरून निघायच्या आधीच लावलो फोन. येऊन राहिले ते, निघाले पण. कशाने येऊन राहिले? आता बाईक वगैरे तर सायंकाळची वेळ आहे. नाही बाईक वगैरे नाही येत आहेत, गाडीच केला ते वीन बाई सोबत येत आहेत. बरं झालं गाडी केला तर. हो माधुरीचे बाबा ते नर्स येत आहे इकडे. विचारा बरं तिला, विचारा. मॅडम काय झालं मॅडम? ही औषधी आणून द्या तुम्ही. आणि पेशंटचे मिस्टर कुठे आहेत? यायचे आहेत मॅडम, यायचे आहेत. मॅडम आम्ही माधुरीचे आई बाबा आहोत. सांगा ना काय झालं? फॉर्म भरायचा आहे, तिथे साईन लागेल. चालते, वडिलांची साईन चालते, पती नाही आहेत तर आता इथं. कसाचा फॉर्म मॅडम? आणि मॅडम डिलिव्हरी कधीपर्यंत होईल? आता सीजर करावं लागेल माधुरीचं, तर तुम्ही त्या फॉर्मवर साईन देऊन द्या, मग आम्ही सीजरची प्रोसिजर चालू करतो. सगळं ठीक आहे ना मॅडम? मी जाऊन भेटू शकतो का माधुरीला? नाही लवकर, आता आम्हाला सीजर चालू करायचं आहे. तुम्ही लवकर हे औषधी घेऊन या आणि पटकन फॉर्मवरती साईन द्या. बरं ठीक आहे, आणतो मी औषधी. द्या ती चिठ्ठी. आधी साईन करा आणि मग औषधी आणून द्या. बरं कुठं आहे फॉर्म? चला माझ्यासोबत. इंदू इथंच थांबतो, मी येतो पटकन औषधी घेऊन. हो या. काकाजी या ना लवकर. हो आलो. हे गणेश अष्टविनायका सगळं व्यवस्थित होते ते बा. बाई इंदू, आई किती वेळ केली तू? इथं मला घाबरल्यासारखं होत आहे. अहो बाई घाबरते कशाला? तूही दिली ना जन्म, 2 पोरांची आई आहे तू. घाबरून राहिली कसली तर? काही नाही होत, सगळं व्यवस्थित होईल. धनपाल जा तुझ्या बहिणीसाठी पहिले चहा आण बरं घेऊन. हो आई आणतो ना. नाही आई चाय वगैरे नाही, काही नाही पेत बापा मी. हो पाहि ना बापा कसा चेहरा उतरवून टाकली. काही नाही होत, शांत बस तिथं खुर्चीवर बस ना. चल कुठं आहे माधुरी? चल कोणत्या वार्डात आहे? चल. नाही आई तिकडे जायला नाही जमत. सीजर करायसाठी नेला ना माधुरीला. नाही बाबा, हे आजकालचे डॉक्टर लोकही ना काही नाही धरतात ना, सीजरच करतात. आमच्या वेळेस तर कुठं बापा सीजर बिजर काहीच नव्हता. सगळ्या अशा नॉर्मलच डिलिव्हरी होत होत्या. आई आधीचीच लावशील का आता तू? प्रत्येकांचे सीजर नाही करत आई. डॉक्टर लोक त्यांना ज्यांचं सीजर करायचं आहे असं वाटते त्यांच्याच करतात. ताई भाऊजी कुठं आहेत? ते ना औषधी घ्यायसाठी गेले. आणि बाई इंदू मयूर आलाय का सोबत? नाही आई घरीच आहे तो. आई बस ना तू. हो बसतो, तू पण बस ना. सगळं ठीक होईल, चिंता नको करू. सीजर चालू केला का? नाही आई चालू करायचीच आहेत. औषधी आता घ्यायला दिला, औषधी घेऊन देतील मग करतील चालू. आणि नातेच्या बाई इकडेच आहेत का? नाही कालच तर गेले. थांबा म्हटलं आम्ही तर नाही थांबले बाबा. फालतू आता जाणं येणं नाही झाला का? आता थांब म्हणली, नाही थांबले तर आता का करशील तू? माधुरीची सासू येणार असेल ना? हो येणार आहेत ना, येणार आहेत. फोन केला यांनी, त्याच्यानंतर अर्ध्या तासामध्ये निघालो म्हणून फोन आला होता त्यांचा. झाला मग, चिंता नको करू. भगवानाचं नाव घे मनातल्या मनात. सगळं व्यवस्थित होते बापा म्हणा. सगळं सुरळीत होईल, चिंता केल्याने काही होत नाही. हो आई हो. ताई येतो मी भाऊजीकडून. हो ठीक आहे, या पण इथं बसून. मी तर म्हटले त्या नर्सला माधुरीला जाऊ का म्हटले भेटायला, तर नाही म्हणाली. ललिता ताई आरतीला जाऊन नाही का? हो जाऊन ना. फुटबाई रजनी सगळे ओली केला बापा. साडी बदलावी लागली मला. हो ताई गौर विसर्जन करायला गेला तर बोला केला सगळं आपल्याला. यावर्षी शांतताई ना कुंता वाचली. आधीच निघून गेल्या, त्या शहाणे आहेत. नाही तर शांतताई आधीच म्हणाल्या की त्यांच्या इथं गणेशजी राहते तर काम बिम करावं लागतात, लवकर जाऊ. इथं काही कोणाच्या वाटेत जात नाही म्हणाल्या, पाणी नाही टाकत म्हणाल्या. हे दुर्गा खिवरली ना. हो दुर्गाच खिवरली ना. मग ये लक्ष्मी पण. लक्ष्मी पण काही कमी नाही आहे. येता बरोबर आधी साडी बदलवली मी पण. ललिता ताई कामही होते ना, भांडे गुंडे धुणं तसाच होता माझा. हो तर कोणाचा झाला होता, माझा इथं तसाच पडला होता. पहिले उपवास सोडली, जेवण वगैरे केली नाही, एकाच तास तर लेटली. हो ताई मी पण लेटली, थकल्यासारखा वाटत होता. हे पाय ना बिना चपलाने जावं लागते ना, तर असे तळपाय चुरचूर वाटत होते, चालूशा नाही वाटत. हो ललिता ताई माहित आहे का तुम्हाला? का रजनी माधुरीला घेऊन गेले डिलिव्हरीसाठी? हो का, डिलिव्हरीसाठी घेऊन गेले का? नाही बाबा माहित वगैरे नाही मला, पण मग अशी अँब्युलन्स वगैरे वाजली. हो 4 वाजले असतील, अँब्युलन्सचा आवाज आला होता. हो ते अँब्युलन्स आली होती, तिथं घेऊन गेली होती मी. त्रास चालू झाला होता माधुरीला. होईल आता डिलिव्हरी, किती वेळात होते तर. हो ना रजनी आजच झाल्या पाहिजे मस्त. गणेशजी आले म्हणतील.
हो आता गणेशजी येतात की गौरी येते ते काय माहित कोणाच्या हातात आहे बापा. चला ना ललिता ताई, रजनी, चला ना आरतीला या. येतो ना आता, वेळ झाली आरतीची. झाली नाही तर काय वेळ आरतीची. आरती सुरू होऊ द्या ना मग जाल का. जातपर्यंत तर संपलं नाही जाईल. हो बरोबर म्हणून राहिली सूर्यकांता. हा ललिता ताई, अँब्युलन्स कोणाच्या घरी आली होती मगाशी वाजली ना. आता सूर्यकांता अँब्युलन्स कोणाच्या घरी येईल. आता मला का माहित ताई कोणाच्या घरी येईल. तर होऊ शकते कोणाची तब्येत बिघडली असेल तर आली असेल का. बापा सूर्यकांता तू पण काऊन ताई का झाला. सरपंच ताईच्या घरी आली होती, माधुरीला घेऊन गेले डिलिव्हरीसाठी. असं का, माझ्या लक्षातच नाही बापा. माधुरीच्या पोरगाच होईल माधुरीला मग आज डिलिव्हरी झाली तर. हो बापा मलाही तसंच वाटत आहे. आता मुलगा होते का मुलगी होते माहित होईलच. नाही बघशील रजनी, मुलगाच होईल. चांगला आहे ना मुलगा होईल तर. रजनी तू कधी गुड न्यूज देते तर. बापा मी कशाची गुड न्यूज देऊ. एकच मुलगी आहे तर एकवरच का. दुसरा काही होऊ नाही देत का. बघा हो ललिता ताई, बघा कोण विचारते तर. आता यांना का दोन आहेत का, यांच्याकडे तर एकच मुलगा आहे. अरे माझी गोष्ट वेगळी, मला झालीच नाही ना, एकच मुलगा झाला. मी काही ऑपरेशन वगैरे केले का, काहीच नाही. खरंच सूर्यकांत ताई तुम्ही ऑपरेशन वगैरे काही कुटुंब नियोजनाचे केले नाही का. नाही ना बाबा, एकच झाला मुलगा. रजनी सूर्यकांता बरोबर म्हणते. एक काही होऊ दे बाबा, मुलगा हो की मुलगी हो. का बापा तुम्ही आता माझ्याच मागे लागले. चला ना आता आरतीला, मी येते घरून. नवती नवाडी असल्यासारखी लाजून राहिली तू तर. रजनी घरी कशाला चालली तर आता चल ना आरतीला. नाही दरवाजा लावून येते मी. ललिता ताईला आरतीला जाऊन का म्हणून विचारायला झाली होती. घरी असतील ना देवदास भाऊ. नाही आहेत ते तर मगाशीच गेले बापा. ते तर 4 वाजेपासून तिकडेच आहेत. आणि सिटी असेल ना. हो ते थांबते का आता 9 दिवस झाला. ते काही घरीच नाही दिसणार तुम्हाला, तिकडेच दिसेल. ते तिकडेच खेळत राहते, का करते का नाही, बस जेवण करते चालली. शाळेतून आली, दप्तर ठेवला चालली. लहान आहे ना, लहान असले की मुलं तसेच करतात. मोठे झाल्यावर नाही जात. आता आमच्या इथलं त्याला बोलवायला येतात तेव्हा जाते. ये पटकन ये दरवाजा लावून. चल मग. हो आत्ता येते दरवाजा लावून. चला ना तर ललिता ताई दार लावा. चला तिकडे रोडवर येतो म्हणाली ना. हो. हॅलो इंदू, आवाज येते का. हो ताई येत आहे, आवाज येत आहे. काऊन इंदू अशी काऊन बोलून राहिली. का म्हणून राहिले मॅडम, डॉक्टर मॅडम का म्हणत आहेत. काही नाही शांतताई, सीजर साठी घेऊन गेले आहेत माधुरीला. अहो बाबा इंदू अशी घाबरू नको ना. हिम्मत ठेव हिम्मत. एकटीच आहे का, कोणी आहेत नाही का. सरपंच भाऊ कुठे गेले. आहेत ना, आहेत सोबतच आहेत, जवळच आहेत. पागल सारखी घाबरून राहिली. आता बाय खुशखबरी भेटते तुला. किती वेळ झाला घेऊन गेले तर सीजर साठी. शांतताई झाला अर्धा 1 तास घेऊन गेले आहेत. हो का, आईंना बोलवली नाही का. आली आहे आई भाऊ आहेत सोबत. झाला मग, घाबरू नको बापा. हो आलो तेव्हा मग चेकअप वगैरे केलं आणि मला म्हणतात तुम्ही बाहेर बसा म्हणतात. माधुरीकडे राहू पण नाही दिला. आणि मग नर्स आली तर म्हणते आता सीजर करायचं आहे म्हणते माधुरीच्या. मी तर घाबरल्यासारखीच होत होती. मग आई आली तेव्हापासून थोडा बरं वाटते. मोठी डरपोक आहे तू. माहित नाही बापा सरपंच कशी बनली तर. माहित नाही शांतताई, घरच्या काही असलं ना तर मला भीतीच वाटते. हो सगळ्यांनाच वाटते म्हणा तसं. काही नाही होत, गणपती बापा आहेत सोबत, ते सगळं ठीक करतील. झाली का आरती वगैरे झाली. हो घरची आरती वगैरे झाली मगाशीच. आता तिकडे जातो सार्वजनिक गणेश मंडप मध्ये. हो शांतताई प्रार्थना करा बापा माझ्या पोरीसाठी. हो बापा तू नाही सांगशील तरी प्रार्थना केली मी. फोन करशील मग. हो शांतताई हो. ठीक आहे इंदू, ठेवतो फोन, घाबरू नको. हो शांतताई ठीक आहे. का झाला ताई, सरपंच ताईचा फोन होता का. हो इंदूचाच फोन होता. मोठी घाबरट आहे. खूप घाबरते. डिलिव्हरीला किती वेळ आहे तर, आज होईल की नाही तर. नाही सीजर करायला घेऊन गेले म्हणते, झाला म्हणते अर्धा 1 तास. हो का, राधाताईचा सीजर झाला होता तर 2 तास लागला होता. 2 तासाच्या नंतर बाहेर आणलं त्यांना. हो ताई सीजरला वेळ लागते नाही तर काय करायला. हो तर हे इंदू रडल्यासारखी करते, पागलच आहे. लवकरच घाबरते बापा. हो आता आईचं मन आहे तर घाबरणारच. काही चल ना गणपती बापाच्या आरतीला. हो जाऊ म्हटली तर म्हणलं फोन करून घेते. का झाला का नाही. गेल्या का पोरी गेल्या. हो गेल्या आताच गेल्या. हा चल मग आता आल्यानंतर जेवण वगैरे करावं लागेल. हा बोल रुक्मिणी. झाली का म्हटलं माधुरी ताईची डिलिव्हरी. नाही रुक्मिणी व्हायची आहे. सीजर साठी घेऊन गेलेले आहेत. बाबा 1 तासाच्या आधी तर सांगितलं ना तुम्ही की सीजरला घेऊन गेले म्हणून. तर आतापर्यंत व्हायचंच आहे सीजर. हो ना व्हायचंच आहे सीजर. नाही व्हायचं आहे जेवण वगैरे. तुमचं जेवण वगैरे कसं कराल. आता बघू. आता आरतीला गेली होती का गणेशजीचे. हो आता चालली आरतीवरून. चल ठीक आहे रुक्मिणी, मग नंतर करतो फोन मी. हो ठीक आहे. आई खूप वेळ लागत आहे ना सीजरला. का झाला असेल काही सांगतही नाही. नर्स वगैरे बाहेर येतात तर. हो बाई तू चिंता नको करू. ते डॉक्टर लोक आपले काम करतात बरोबर. आई रुक्मिणीचा फोन आला होता. हो का म्हणत होते. तेच विचारत होते डिलिव्हरी वगैरे झाली का म्हणून.
इंदू तुझी भाऊजी येतो म्हणे. मी म्हटली आता नको येऊ, स्वयंपाक पाणी नाही झालाय, तुझे सासरे का खातील म्हटलं. मला जाऊ दे म्हटलं, उद्या येशील म्हणली मग तिला. बरं झालं आई तू चाली तर. धनपाल तुझे भाऊजी कुठे गेले? फोनवर बोलत होते ताई, कोणाचा फोन आला तर माहित नाही. बरं बरं ठीक आहे, हो या या. हो ठीक आहे, ठेवतो फोन. हो कोणाचा फोन होता? जावयांचा फोन आला होता, 1 तासामध्ये पोहोचतो म्हणतात. तर या म्हटलं सावकाश, आम्ही आहोत म्हटलं सगळेजण इथं. सीजर सुरू आहे म्हणून सांगितलं. हो का? हो मी जाऊन पाहू का? खूप वेळ लागत आहे ना. कुठे जाशील? तिथं सीजर करत आहेत तिथं जाशील का? पागल सारख्या गोष्ट करते. थांब ना आता. बाई इंदू थांब आता, एवढा धीर धरली ना, आता थोड्या वेळ अजून धीर धर. त्या नर्साच येतील ना सांगत. आई मी चहा आणतो. हो हो आणून घे बेटा, आणून घे, चहा आणून घे. भाऊजी चहा आणतो मी. पाय बापा आता आणतो म्हणते तर आण. राहू दे ना धनपाल, कशाला चहा आणते? आणू दे ना, आणू दे इंदू, चहा पेशीन तर थोडा बरा वाटेल तुला. नाही आई मी ठीकच आहे. नाही नाही आणू दे, चहा आणू दे. ताई ताई ते नर्स येत आहे इकडे. मॅडम काय झालं? माधुरी कशी आहे? सीजर झाला की नाही? अरे बाबा, एकावर एक किती प्रश्न विचारता तुम्ही. शांत शांत बापा. आले आत तेव्हाची बघते मी. किती चिंता करत आहात तुम्ही. आता चिंता सोडा आणि 1 किलो पेढे आणा बढिया. म्हणजे झाली का डिलिव्हरी? हो हो तुम्हाला नातू झाला. आई ऐकली का? मॅडम का म्हणून राहिले मला नातू झाला म्हणत आहेत? हो ना बापा, ऐकली ना. इंदू 100 रुपये दे त्या नर्सबाईला. एवढी आनंदाची बातमी सांगितलं, दे बापा. हो हो आई देते ना. का बापा आजी 100 रुपयाचा जमाना आहे का? एवढा सोन्यासारखा नातू झाला आणि 100 रुपये दे म्हणून राहिले. जी नर्सबाई तुम्ही चिंता नका करू, मी देतो तुम्हाला 500 रुपये. मला नातू झाला आहे, मला खुशी झाली, खूप खुशी झाली. असं याला म्हणतात आनंद. बघितलं आजीबाई, पेढे पण पाहिजेत बापा तुमच्याकडून. हो हो पेढे पण मिळतील ना. हो जावयांना फोन लावून घ्या ना. मुलगा चला म्हणून सांगा. हो हो लावतो. हो जावयांना लावा, मग शांतताईला पण लावून टाकाल. आणि धनपाल तू वहिनीला फोन लावून सांगून दे. हो ताई हो. मॅडम आता माधुरीला भेटू शकतो का आम्ही? बाळ कसं आहे? बाळ छान आहे ना? बाळाची आई बाळ छान आहे ना? हो हो काही चिंता करायची गोष्ट नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे. आता आम्ही दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट करणार आहोत. अर्ध्या तासाच्या नंतर तुम्ही भेटू शकता. मग वजन बिजन झाला का बाळाचा? हो वजन वगैरे झाला, 3.5 किलो वजन भरला बाळाचा. माधुरीला होस वगैरे आहे ना? हो होस वगैरे आला. सांगते तुम्हाला मी शिफ्ट केल्यानंतर सांगते, मग भेटायला याल. ठीक आहे ना नर्सबाई. तर नमस्कार मंडळींनो, मला नातू झालाय तर मला खूपच आनंद झाला. तर माझा आनंद द्विगुणित करा तुम्ही. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून, शेअर करून, आणि आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. बरं तर ठीक आहे, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा मग माझ्या नातवाला. हो बाबा सगून द्या ना त्या नर्सबाईला. देतो म्हणाले ना तिकडे उभ्या. हो हो देतो.